मला आज हे जाणून घ्यायचंय, सगळ्या पालकांना जाणून घ्यायचंय की मुलांना काय सांगायचं. तू हा कर या ना कर, तू हे मेरी किरण. तू हे मेरी किरण, हे नाही बरोबर. हे समाजात कोणकोणते बदल झाले पाहिजेत? आई सतत टी व्ही बघत असेल आणि मुलीला जर पलीकडे जाऊन अभ्यास कर जा म्हणत असेल, ती कशी करेल अभ्यास? तुम्ही टी व्ही बंद केला पाहिजे ना. पण मग हा संवाद कसा केला पाहिजे? हा संवाद बरोबर. बाप असू दे किंवा आई असू दे, खरं म्हणजे स्पष्ट त्यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे. मग अशा वेळेला शिक्षकांनी मार्गदर्शन कसं करायचं विद्यार्थ्यांना? बाहेर सपोर्ट नको आहे, सपोर्ट घरात मिळाला. मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार करण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. या फॅन्टसीच्या विश्वात जाण्यापासून मुलींना किंवा मुलांना कसं रोखू नाही, शकतो? आत्ता ते रोखू शकत नाही असं मला वाटतं. की हे जे पुस्तक आहे हे तुम्ही कधी लिहिलं आणि हे पुस्तक का लिहावं वाटलं तुम्हाला? एक 10-15 वर्षापूर्वी जयसिंगपूरमधल्या एका हायस्कूलमध्ये एका 9वीच्या मुलीवर रेप झाला. मंडळी नमस्कार. मुद्द्याचं बोला या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत एका अतिशय संवेदनशील पण अत्यंत गरजेच्या अशा विषयावरती. मुलीचं वयात येणं, तिच्याशी होणारा संवाद असेल, तिला घातले गेलेले नियम असतील आणि एकंदरीतच समाजाची मानसिकता मुलीच्या आयुष्याबद्दल काय आहे, त्याचबरोबर वयात येणाऱ्या मुलांचं भविष्य काय आहे. आज आपल्यासोबत आहेत लेखिका नीलम माणगावे, ज्यांनी कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि सामाजिक लेखनातून स्त्री जीवन, मानसिकता आणि वास्तव प्रभावीपणे मांडलं आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अशा लेखिका आणि शिक्षणक्रमात समाविष्ट असलेलं त्यांचं लेखन करणाऱ्या सौ नीलम माणगावे यांच्याशी आज आपण एक संवेदनशील संवाद करणार आहे. आज आपण लाज न ठेवता, कुणालाही दोष न देता, समजून घेण्याच्या भूमिकेतून हे मुद्दे उलगडणार आहे. चला तर मग आज मुद्द्याचं बोला, कारण हे केवळ प्रश्न नाहीत तर त्याच्या मागची बाजू आपल्याला समजून घ्यायची आहे. स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. पॉडकास्टला सुरुवात करण्यासाठी जो विषय आज आपण इथं घेऊन आलो आहे तो म्हणजे हे तुमचं पुस्तक, जे की तुम्ही लिहिलेलं आहे, वयात आलेल्या व येऊ घातलेल्या मुलींशी गुजगोष्टी. प्रिय मुली, हे तुम्ही लिहिलेलं आहे. हो, तर मला सुरुवात इथून करायची आहे की हे जे पुस्तक आहे हे तुम्ही कधी लिहिलं आणि हे पुस्तक का लिहावं वाटलं तुम्हाला? सांगते. एक 10-15 वर्षापूर्वी जयसिंगपूरमधल्या एका हायस्कूलमध्ये एका 9वीच्या मुलीवर रेप झाला. बरं. म्हणजे खूप गाजलं ते. मोर्चे निघाले, शाळेवर मोर्चे निघाले, खिडक्यांवरती दगडं फेकली, आत जाऊन कॉम्प्युटर फोडले वगैरे वगैरे खूप. मग गावातून मोर्चे निघाले. मग आम्ही काही मैत्रिणी आहे, माझ्या काही डॉक्टर मैत्रिणी आहेत. मग आम्ही असा विचार केला की आपण मोर्चामध्ये जाऊ शकत नाही, आपण कुठं असं धरणं धरून बसू शकत नाही, कारण आमचा पेंड नाही आहे तो. मग आपण काय करूया? मग आम्ही ठरवलं की आपण शाळामध्ये जाऊया, मुलींना सांगूया त्यांना वयात येणं म्हणजे काय, स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय, हे सगळं आपण त्यांच्याशी बोलूया, चर्चा करूया. मग आम्ही असं 3-4-5 शाळांमधून गेलो आणि नंतर असं लक्षात यायला लागलं की अरे आपण सांगून येतो आणि संपलं, मुलींच्या हातात काय. बरोबर आहे. आणि जिथं व्याख्यानं होत नाही त्या मुलींपर्यंत पण पोहोचायला पाहिजे, म्हणून मग ते पुस्तक लिहिलं. अरे बाप, प्रिय खूपच खूपच आई मुलीशी गप्पा मारत मारत सहज बोलते असं लिहिलंय ते. खूपच वेदनादायी असा हा प्रसंग. हो हो, अगदी. आणि त्याला गंमत काय होते ती, एवढंच होत नाही आहे. आता मुलीला सगळे टार्गेट करतात ना, मुलगीच तशी होती. सॉफ्ट कॉर्नर. नाही, मुलीला तिला तशीच होती, तीच होती. म्हणजे जो केला त्याच्यावरती काही नाही आहे, मुलगीच तशी होती. म्हणजे चीड येण्यासारखंच होतं ना ते. जयसिंगपूर ढवळून निघालं तेव्हा मग वाटलं आपण हे केलं पाहिजे. म्हणजे कृती करण्यावरती तुम्ही जास्त भर दिला. जर आपण मोर्चात जाऊ शकत नाही, मोर्चात जाऊन काय फायदा होत नाही ना हे त्याचा. फारच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी ही शिकवण आहे की अशा घटना टाळण्यासाठी किंवा त्यातून उद्बोधन करण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं सहभाग घेऊ शकता, कॉन्ट्रीब्युशन करू शकता. खूपच प्रेरणादायी असा आहे. आणि सुरुवात आपल्या पॉडकास्ट इतकी अशी छान झालेली एका वेगळ्या विषयात. हादरलो, अक्षरशः हादरण्यासारखं आहे. आमच्या घराच्या शेजारी हायस्कूल,
याच मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहे अगदी आपल्या या पॉडकास्टमध्ये. तर या गोष्टीला अनुसरून किंवा हे जे तुम्ही पुस्तक लिहिले, यात तुमचा अनुभव आहे, तो प्रसंग तुम्ही ऐकला, पाहिला आणि त्याच्यावरती तुम्ही रिॲक्ट झाला. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्या विषयावरती मुलींशी बोलणं टाळलं जातं. तर का टाळलं जातं? लाज वाटते म्हणून की लोकांमध्ये अज्ञान आहे त्यामुळे? नाही, लाज आणि अज्ञानपेक्षा ना हा बोलण्यासारखा विषयच नाही आहे असं वाटतंय ना. काय बोलायचं यामध्ये हो. एवढं? म्हणजे एक मध्यंतरी मी असं छोटंसं पुस्तक आहे, आळीमिळी गुपचिळी. आळीमिळी गुपचिळी गुपचिळी. मला लेखकाचं नाव नाही आठवत आहे, पण आळीमिळी गुपचिळी असं म्हणजे हा विषय मौनच. तेरी भी चूक मेरी भी मी चूक. काय बोलायचंच नाही या विषयावरती. म्हणजे हे पुस्तक झाल्यानंतर मी उर्दू शाळेमध्ये गेले, असं सगळं व्याख्यान दिलं जयसिंगपूरच्या उर्दू शाळेमध्ये. तर त्या मुली म्हणाल्या, कोणीच आमच्या बरोबर या विषयावरती बोललो नाही. ना आईनी बोललं, ना शिक्षकांनी बोललं, कुणीच बोललो नाही. पहिल्यांदा आम्ही हे सगळं ऐकतोय. माझ्या अंगावर काटा येतो ह्या गोष्टी ऐकून की खरंच नाही, म्हणजे बोलतच नाही कुणी. म्हणजे आम्ही लहान असताना पण बोललो नव्हतं, नंतर पण नाही, कुणी बोलतच नाही. म्हणजे बोलण्याची गरजच वाटत नाही. यात काय बोलायचं? मुलगी मोठी झाल्यावर आपोआप समजते. म्हणजे आपल्या समाजामध्ये पूर्वापार असं चालत झालेलं आहे की मुलगी मोठी झाली किंवा मुलगा मोठा झाला की त्याला ते नैसर्गिकरित्या समजत जाईल की वयात आल्यावर काय करायचं आहे, जगणं झाल्यावर काय करायचं. हां. एक चुकीचा पायंडा होय, होय. पडलेला अगदी, आहे. अगदी, अगदी. काय सांगितलंच जात नाही. तुम्ही जसं म्हटलं की हे असं मानलं जातं की तिला समजून जाईल, पण एका बाजूला मुलीवरती बंधनं मात्र आणण्यात आपण पटायत आहे. अगदी. जसं की हे करू नकोस, ते अमुक करू नको, अशी बसू नको, तशी वागू नको. मग हे सांगणं गरजेचं आहे, पण मग हा संवाद कसा केला पाहिजे? हा संवाद मुलीशी. हा मुलीशी. हां. मुलीशी हे करू नको, ते करू नको, असं वागू नको, जोरात हसू नको, मुलांच्या समोर जाऊ नको, असं करण्यापेक्षा का करू नको त्याचं हे कारण सांगितलं पाहिजे ना. अतिशय उत्तम. अगदी अगदी म्हणजे का करायचं नाही, हसायचं नाही, का हसायचं नाही? हसलं तर काय बिघडलं, हसणं काय वाईट आहे? हे सांगितलं पाहिजे ना. पण हे कोणी सांगतच नाही. एक तर आया मुलींशी या विषयावर बोलत नाहीत, म्हणजे कामापुरतंच. आणि वडिलांचा तर संबंधच येत नाही, वडील तर बोलतच नाहीत. म्हणजे या वयाच्या टप्प्यामध्ये समजा मुलगी वयात आली तर बाप एकदम लांबच होतो. म्हणजे पूर्वी अगोदर जे बाप मुलीला मांडीवर बसून घेणं, तिचं तोंड पुसणं वगैरे वगैरे करतो बाप, पण मुलगी वयात आली की बापापासून दूरच होतो. ते मुलीला समजतच नाही, मला काय बिघडलं, माझ्यात असा काय बदल झाला म्हणून माझे वडील माझ्यापासून लांब चाललेत, समजतच नाही ते. हे असं होता कामा नये ना. बरोबर. बाप असू दे किंवा आई असू दे, खरं म्हणजे स्पष्ट त्यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे, बोललं पाहिजे, संवाद तर झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. मुलगी वयात आल्यावर बाप अगदी. दुरावला जातो, मुलगी आईच्या जवळ जाते. मी एका मुलीचा बाप आहे. ह्या गोष्टींना मला अनुभव येईल. आज माझी मुलगी 10 वर्षाची आहे. पण आता या वेगळं होण्याच्या संकल्पनेला एक वेगळं रूप आलंय. ते म्हणजे की मुलीला प्रायव्हसी द्यायची. हां. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे काय झालंय की प्रायव्हसीच्या नावाखाली पण स्वातंत्र्याचा स्वैराचार होत चाललाय. मग ही प्रायव्हसी देणं म्हणजे मुलींना मोकळं सोडणं आहे का? प्रायव्हसी म्हणजे काय हे अगोदर Identify झालं. स्पष्ट झालं पाहिजे. प्रायव्हसी म्हणजे काय? आता आमचा एक असं पौगंडावस्थेतला आमचा मुलगा होता. कडी घालून बसायचा आत बर. कॉम्प्युटर समोर बघत. मग कडी घातल्यामुळे हा काय बघतोय आम्हाला कसं समजणार? नाही मग आम्ही काय म्हणणार त्याला, तू कडी नको घालूस, हां. तू काय बघ, आम्ही काय तुला बंधन घालत नाही, पण तू कडी का घालतोस? इथं पालकांनी जागरूक व्हायला. जेव्हा आपला मुलगा किंवा आपली मुलगी कडी घालून दार बंद करून कॉम्प्युटर बघते किंवा अंथरुणात पांघरून जर ती मोबाईल बघत तर असेल, काहीतरी आहे. मग हे असं का होतं? बोललं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीशी मला असंच वाटतं की संवाद खूप कमी पडतो. आईचा संवाद कमी पडतो, ते बोललं पाहिजे प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक विषयाशी. म्हणजे त्यांचे जे प्रश्न आहे त्या वयात उद्भवले, त्यांच्या शरीरात होणारे बदल असतील, अगदी समाजातून त्यांना मिळणाऱ्या रिॲक्शन्स असतील, त्यावरती त्यांची क्युरिओसिटी जास्त वाढवून न ठेवता आपण पुढाकार घेतला, पुढाकार घेतला पालकांनी पाहिजे. पुढाकार घेतला. सांगितलं पाहिजे, सगळं सांगितलं पाहिजे. अगोदर सांगितलं पाहिजे. एमसी म्हणजे काय आहे, म्हणजे काय कल्पना दिली पाहिजे. म्हणजे अगदी बघा, म्हणजे मुलं विचारतात बाळ कुठून येतं, हो, वरनं येतं, आभाळ. देव देतो.
नाही ना. तू सापडलाय. हा तेव्हा असं नाही ते- आहे. बाळ इंद्रिया योनीमधून येतं, तुमच्या मूत्रेंद्रियामधून येतं, हे सांगितलं पाहिजे ना. त्यांच्या वयाला साजेसं पण स्पष्टपणे अगदी सांगितलं पाहिजे. म्हणजे कुठलंही असू दे ते स्पष्ट बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. बोललं आज ना उद्या त्यांना ते समजणार आहे. समजणार ते आहे. बाहेरून समजण्याऐवजी किंवा चुकीच्या मार्गाने समजण्याऐवजी एक पालक म्हणून विश्वासात घेऊन हो. त्यांना तुम्ही समजावून सांगणं गरजेचं आहे. सांगितलं पाहिजे. मुलींचा विषय चाललाय, मुलींच्या वयात येण्याचा विषय चाललाय, त्यांना समजावून सांगण्याचा विषय चाललाय. पण जेव्हा मुलगी वयात येते त्यावेळेला असं आपण बघितलं जातं की हार्मोन्स चेंजेसमुळे मूड स्विंग्स होतात. पण आजही घरामध्ये सुद्धा या गोष्टीला काय नाटकं चाललेत अशा पद्धतीनं बघितलं जातं. पण का असं बघितलं जातं, याची मानसिकता काय आहे याच्या मागे? समजून घेतली जात नाही. का समजून घेतली जात नाही का? म्हणजे असंच वाटतं पालकांना का, म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं काय नाटकं चालवलीस, काय सारखं आरशासमोर उभी राहतेस, काय एवढं काय बघायचं असते आरशामध्ये, सारखं मोबाईलमध्ये काय असतं. म्हणजे हे जे असतं ना, म्हणजे टोमणे मारतात. हे टोमणे मारण्यापेक्षा सरळ बोलावं, सरळ विचारावं, पण असं होत नाही. हां, म्हणजे त्यांना प्रायव्हसी देऊ नये असं नव्हे, पण प्रायव्हसी दिल्यानंतर सुद्धा झालं काय तुझं असं नाही. तुझं म्हणजे 2 टोन आहे, तुझं झालं का असं, झालं का तुझं. ह्या टोनमध्ये सुद्धा फरक आहे आणि ते मुलींना कळतो. आई कुठल्या टोनमध्ये बोलते, बाबा कुठल्या टोनमध्ये बोलतात हे त्यांना कळतं. शब्द तेच असले तरी टोन बदललं की त्यांना अर्थ बदलतो. आणि मग या वयामध्ये मुलांना आई आपली वैरी आहे, वडील आपले दुश्मन आहेत, मनासारखं वागू देत नाहीत असं वाटतं त्यांना. अगोदरच हार्मोन चेंजेस हां, होतात आहे आणि त्यामध्ये ही भर पडते. आणि मग त्यांना खांदा शोधतात, हो, जास्त मुली असतील, अगदी. आधार देणारा. हो. मग त्याचा इंटेन्शन काय आहे हे तर आणि मग अजूनच बाहेर. कसं होतंय, या वयामध्ये एक आकर्षण असते, विरुद्धलिंगी आकर्षण असतं. एखादा मुलगा आवडायला लागतो, मुलगी आवडायला लागते. मग आवडायला लागेपर्यंत ठीक आहे, पण मैत्री आणि मैत्रीचा टप्पा ओलांडणं हे जे काय आहे हे पालकांनी समजून समजून सांगितलं पाहिजे. तुम्ही हा विषय काढला की मैत्रीचा टप्पा ओलांडता. हा टप्पा पालकांना माहिती. मैत्री आणि सलगी, हा सलगी सलगी. मैत्री आणि सलगी यामधलं जे अंतर आहे ना, ते हे करायचं, ओळखता आलं. ओळखता आलं पाहिजे. मॅडम, तुम्ही म्हणत होता की आपण पुढाकार घेतला पाहिजे, इव्हन पालकांनी कसं बोललं पाहिजे, वडिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. तर या वयात नक्कीच या पौगंड अवस्थेत मुलींना खास करून इमोशनल सपोर्ट मिळालाच पाहिजे. पण जर तो नाही मिळाला तर त्याचे परिणाम काय होतात मुलींच्या आयुष्यावरती? मुलींच्या आयुष्यामध्ये मग जिथं सपोर्ट मिळतो, म्हणजे आई वडील बोलत नाहीत, संवाद करत नाहीत किंवा सतत निगेटिव्हच बोलतात, अशा वेळेला जर बाहेरचं कोणी चांगलं बोलायला लागलं, शिक्षक असतील, क्लार्क असेल, एखादा मुलगा असेल, शेजारचे असतील, कुणी असेल, अशा वेळेला जर ते चांगलं बोलायला लागले तर त्या मुलींचा ओढा तिकडे जातो. मग स्वाभाविकच होतं ते. मग त्याचा गैरफायदा घेतला जाणारच नाही हे सांगू शकत नाही आपण. बरोबर आहे. मुली तिथं रमतात आणि त्यांना ते खरं वाटत जाते आणि तोच आधार वाटत जातो. मग हे कसं बदलणार ते? त्यासाठी पालकांनीच बोललंच पाहिजे. पालकांनी बोललं पाहिजे, इतरांनी बोललं पाहिजे. पूर्वी कसं होतं, काहीतरी मुलगी चुकली, मुलगा तुला शेजारची सुद्धा एक थोबाडीत मारत होते. आता तो प्रकार नाही. आता आजी आजोबा सुद्धा बोललेलं चालत नाही चालत. नाही. खरंच आहे. खरंच आहे. फारच भयानक. नाही चालत ते. आता आमच्या मुलांचं आम्ही बघू. किंवा जरी बोललं तरी तुम्हाला संस्कार देता येत नाहीत, हा एक वेगळा. हा एक प्रश्न येतो. मग असं होतं, म्हणून ते बाहेर सपोर्ट नको आहे, सपोर्ट घरात नाही मिळायला पाहिजे. तुम्ही एक विषय काढला की या वयात आकर्षण होतं. आकर्षण स्त्री पुरुषांमध्ये वयाची मर्यादा नाहीये, नाही, ते होत राहतं. या सगळ्यामध्ये एक आई म्हणून तिने हे आयुष्य जगलेलं आहे, हे चॅलेंजेस फेस केलेले आहेत, तिच्या परिस्थितीनुसार, तिच्या आजूबाजूच्या कम्युनिटीनुसार केलेले आहे. आईचा रोल जास्त नाही का याच्यामध्ये? आईने पुढाकार घेतला पाहिजे, घेतला पाहिजे. आणि आजची आई चुकते कुठं? आजची आई कुठे चुकते? आजची आई लक्षच देत नाही, जास्त लक्ष देत नाही. जेवढं द्यायला पाहिजे तेवढं. आज पुढे एक सांगायचं की आजची आई परीक्षा, वेळापत्रक, त्यांचे मार्क्स, तिचं करिअर यामध्येच असते आणि जे तिला पाहिजे ते होत नाही.
तिला जास्त मार्क्स मिळायला पाहिजे, तिनं करिअर केलं पाहिजे, ती फर्स्टच आली पाहिजे, तिला डान्स पण आला पाहिजे, तिला हे पण आलं पाहिजे, तिनं कराटे पण शिकले पाहिजे, सगळंच आलं पाहिजे तिला. ती 10 क्लासेसला फिरेल पोरीला घेऊन, पण घरात वेळ देणार नाही. जे तिला पाहिजे तिथं वेळ देणार नाही. सगळ्या क्लाससाठी वेळ देईल, चांगलं चांगलं खायला करून घालेल, सगळं करेल. पण इथं जे बेसिक आहे तिथं बोलणं कमी होतं तिचं, संवाद कमी पडतो. संवाद कमी पडतो आणि या विषयावरचा कमी पडतो. हा, हां, एका तिच्या होणाऱ्या बदलांचा, बदलांचा. तिला ज्या बदलांना सामोरं जायचं आहे हो. त्याविषयीचा. त्यावेळेला कमी पडतो. म्हणजे आई मैत्रीण आहे पण सोशल मीडियावरती मुलीची 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 मैत्रीण आहे आई, पण आई मुलीची मैत्रीण सोशल मीडियावरती आहे. एक आणि मग खरं तर आज परिस्थिती अशी नाही. आज बाबा लोक पण मुलींशी बोलतात. बरोबर आहे. आमची एक मला उदाहरण सांगते की MC झाली, ती हॉस्टेलला MC झाली की आईला नाही सांगायचं बाबा माझी MC झाली, एवढं त्यांचं नातं आहे. बापरे, हां, खूप बाबा माझ्या पोटात दुखा लागले, मी काय करू. खूप गरजेचं आहे. हां, म्हणजे असं काही नाही आहे. हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक निसर्गाने आहे. दिलेलं त्यामुळे आहे. ते बाप समजावून सांगितल्यानंतर मुलीला पटतं ते. आज ना उद्या प्रत्येकीला होणार आहे. जेव्हा होणारच आहे. मुलगी झाली तेव्हा हे फिक्स होतं की एका दिवसानंतर मुलीच्या आयुष्यात हे प्रसंग येणं तुम्ही तयार पाहिजे. तयार पाहिजे. तुम्ही हाय म्हणून चालणार नाही की हे माझ्याशी कसं बोलू किंवा मी कसं नाही. समजावून सांगू. तुम्हाला सांगावं आज लागतं. तसं नाही, आज तसं नाही. पूर्वी होतं पण आज नाही. पण आज आता तुम्ही विषय काढला की पूर्वी होतं, आज तसं नाहीये. पण तरी सुद्धा आजही बऱ्याचशा घरांमध्ये मुलगा आणि मुलगी यांना वयात येताना वेगळं का वागवलं जातंय? काय कारण आहे? पूर्वीपासून एक आपण संस्कृती म्हणूया, पद्धत म्हणूया, काही म्हणूया, म्हणजे असं मुलांच्या मनावर ठसवलं जातं, मुलगा म्हणजे सोन्याचं कड़ं, मुलगी म्हणजे काचेचं भांडं. हो, पडलं की फुटलं ते. आणि सोन्याचं कड आहे त्याला काय होत नाही, हे कुठंतरी बिंबवलं जातं. म्हणून ते मुलीला 7च्या आत घरात ते मुलीला म्हणतात. मुलाला कोण म्हणतंय का? 11-12पर्यंत मुलं फिरतात. बरोबर. म्हणजे बोंबलत शब्दच वापरा बोलले फिरतात मुलं. बरोबर आहे. आम्ही फिरलो फिरतात आणि आमच्या बाई आणि मुलींना मात्र 7च्या आत घरात यायला अंधार पडलाय घरी. घरी आहे. मग असं का? म्हणजे धोका कोणापासून आहे? मुलग्यांपासून, पुरुषांपासून. मग त्यांना घरात नाही ठेवायचं, त्यांना फिरवायला लावायचं आणि मुलींना घरात बोलवायचं. असं चुकीचं आहे ना ते. मुलाला पण सांगायला पाहिजे बाबा 10च्या आत तू घरात येत जा, मुलगी 7ला आली तर तू 9-10ला तर येत जा. पण असं होत नाही. मग ते फरकच पडत जातो की मुलीला अगदीच पारतंत्र्यात ठेवल्यासारखं जाईल आणि मुलाला पूर्ण स्वातंत्र्य. आता हे पुस्तक आलं ना, प्रिय मुली आणि बेटा हे तुझ्यासाठी, बेटा हे तुझ्यासाठी, बाबाने मुलाशी केलेला संवाद आहे तो. पण पुस्तकं खरेदी करताना मुलींची पुस्तकं पटापटा जायची, मुलांचं पुस्तक कोणी घेत नव्हतं. कारण मुलाला काय सांगायचं, त्यांना माहीतच आहे सगळं. मुलांना काही सांगायला पाहिजे हेच समजत नाही. तुम्ही हा विषय योग्य काढला की मुलांना काही सांगायला पाहिजे हे लोकांना कळतच नाही, नाहीच आहे. मग मुलं पण भरकटतात. का भरकट मुलं भरकटतात हो. आणि मग मुलींच्या विषयी वेगळी फॅन्टसी, महिलेविषयी वेगळी फॅन्टसी मुलांच्या आयुष्यात निर्माण होते. पण त्याचबरोबर मुलींच्या मनात सुद्धा मुलांच्या विषयी एक वेगळी फॅन्टसी निर्माण होणे. आणि आजकाल जसं तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञान आहे, मोबाईल चोरून बघणं वगैरे वगैरे, तर याच्यावरती पालक या फॅन्टसीच्या विश्वात जाण्यापासून मुलींना किंवा मुलांना कसं रोखू नाही, शकतात? आता ते रोखू शकत नाहीत असं मला वाटतं. कारण हे नैसर्गिक आहे, बर, नैसर्गिक केमिकल लोचा आहे. हां, नैसर्गिक आहे, याला रोखू शकत नाही. पण बाळ तुझा मित्र आहे का, बोलव घरी त्याला, घरी बोलव. 2-3 मित्र असले बोलव, चहाला बोलव, नाश्त्याला बोलव. म्हणजे त्यांच्याशी संवाद, मित्रांशी संवाद सुद्धा घरच्यांचा असला पाहिजे. तुझी मैत्री फक्त बाहेरच नाही आहे, घरी येऊ दे त्याला, येऊ दे ना घरी, बोलूया आपण, काय अडचण आहे. मित्र असणं काय वाईट नाही आहे, मित्र असणं पण चांगली गोष्ट आहे. पण आधी म्हटले तसं मैत्री आणि त्या विषयावर मी येणारच आहे की मैत्री, आता 1 मित्र आहे, 2 मित्र आहे, 3 मित्र आहे, हे सर्व आहे. पण तरी सुद्धा मुलीला कुठेतरी धोका आहे. मग ही मैत्री कुठे थांबवायची, त्या टप्पा ठरवण्याचं काय समीकरण किंवा कसं गंमत सांगते. गंमत म्हणूनच आहे का की मुलांची तक्रार काय असते, मुली बघतात, हसतात, प्रेम असतं,
आणि नादाला लावतात त्यांचा शब्द. हा, मुलं म्हणतात. मुलं म्हणतात, मुली पोरीच नादाला लावतात. मुली नादाला हा, लावतात. मुली नादाला लावतात, मुली जातात आणि मुली नादाला लागतात आणि आम्ही जवळ गेलं की लांब पळत. लांब पळतात. हा, असं मुलांचं आहे. हा, बरोबर आहे. भावविश्व आहे त्यांचा. मुलांना असं वाटतं. हा, मुलींना कसं वाटतं की हा मुलगा चांगला आहे, हा. हसतो, मग बोलतो, कुठंतरी जे जवळ येत जातात, त्यावेळेला मुलीला वाटते की आपलं ह्याच्यावरती प्रेम आहे. खरं तर हे शारीरिक आकर्षण असतं बरोबर. आणि मुलग्याला पण वाटते की प्रेम आहे, मुलीला वाटते प्रेम आहे. मग ह्या प्रेम प्रेम म्हणत म्हणत सिनेमा वगैरे बघतच असतो, त्यात प्रेम असतं, सगळं माहिती असतं. मग हे बघत असताना जेव्हा एक टप्पा, एक पाऊल मुलगा पुढं टाकतो हो, की आपण आता शरीर पातळीवर एक सलगी म्हणण्यापेक्षा आपण शारीरिक सुद्धा एक होऊया, संबंध ठेवूया, तेव्हा मुलगी घाबरते. मग त्याचा राग येतो मुलाला. आणि माझ्यावर विश्वास नाही का. म्हणजे हे फक्त लहान मुलींच्या बाबतीत नाही, कॉलेजच्या मुलींच्या बाबतीत सुद्धा जेव्हा हे मैत्री करतात. माझ्या एका बलात्कार झालेल्या स्त्रियांच्या कथा, निर्भया लढती आहे असं एक कथा पुस्तक आहे. त्यामध्ये असंच की मुली प्रेम करतात, कॉलेजच्या मुली, लग्न करूया इथंपर्यंत येतं आणि मग लग्नाच्या आधी जेव्हा शरीर संबंधासाठी तो उद्युक्त होतो तेव्हा ती नाही म्हणते. नाही म्हटल्यानंतर माझा विश्वास नाही का एवढा, विश्वास आहे तुझ्यावर हे दाखवण्यासाठी ती पुढचं पाऊल उचलते. आणि तो चांगला असेल तर ठीक आहे, नसेल तर संपलं. मग ही जी मर्यादा आहे ही म्हणजे कसा आहे तो हे ओळखणार कसं. बरोबर आहे. हां, म्हणजे भले तर आमच्या वयाचे हे पूर्वीचे आहेत म्हणेनात का, पण हे ओळखलं पाहिजे मुलीने. आणि मुलाने पण विचार करायला पाहिजे की असं कुणाला एखाद्याला फसवणं बरोबर नाही आहे. मॅडम, तुम्ही बोलता बोललात की आपण मुलाला सांगायला पाहिजे, मुलीला सांगण्याऐवजी तेवढंच मुलीलाही सांगणं गरजेचं आहे, दोघांनाही. पण मग मुलाला न सांगण्याचा जो प्रकार आहे तो त्याच विवंचनेतून आहे की काय सांगायचं. मग मला आज जाणून घ्यायचं आहे, सगळ्या पालकांना जाणून घ्यायचं की मुलांना काय सांगायचं. मुलांना एकतर बेसिक सांगायचं की मुलगा मुलगी समान आहेत, तिच्यावरती अधिकार गाजवायचा नसतो, माणूस म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे, तिचा नकार पचवला पाहिजे. तुला भलेही ती आवडू, आकाशात चंद्र दिसला म्हणून तो पाहिजेच असं होत नाही ना. भलेही तुला ती आवडेल. म्हणजे हिंदी सिनेमेमध्ये तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, हे नाही बरोबर. हे पिक्चरमध्ये ठीक आहे, जाऊ दे. पण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये असं नाही. तू हा कर या ना कर नाही, तू ना केलीस तर नाही. नो मीन्स नो. नाही, नो मीन्स नो. बच्चनचा एक पिक्चर होता तो, नो मीन्स नो. कभी खुशी कभी गम. तो नाही, वेगळाच काय. कुठला तरी होता. म्हणजे वेश्येने जरी नाही म्हटलं तरी तुम्ही गप्प बसलं पाहिजे. हा स्त्रीचा मान आहे, हा मुलीचा मान आहे. हे मुलाला शिकवलं पाहिजे, हे मुलग्याला शिकवलं पाहिजे की बाबा मुलगी म्हणजे काही हे नाही आहे, आपल्याबरोबरचीच आहे ती, तिच्याशी सौजन्यानेच वागलं पाहिजे. म्हणजे जसं आईशी वागतो, जसं बहिणीशी वागतो, तसं बाहेरच्या मुलीशी पण वागलं पाहिजे. हे सगळं ठीक आहे. हे शेवटच्या त्या सलगीपर्यंत येण्यापर्यंतचं हे दिलेलं त्याला समज वगैरे ठीक आहे, पण तिथंपर्यंत त्याने जाऊच नाही. कारण की त्याची सुरुवात पहिल्या दिवशी होत नाही. मुलगी आणि मुलं वयात येणाऱ्या त्यांची सुरुवात कुठून तरी होते. त्या मैत्रीची व्याख्या पौगंड अवस्थेतल्या मुलींनी काय ठरवायला पाहिजे आणि त्यांनी अगोदर मुलाला काय समज द्यायला पाहिजे, मैत्र म्हणून येणाऱ्या मुलाला. आता मुलगी आणि मैत्री होते, मैत्री झाल्यानंतर तो कसा वागतो, ते चुकीचे काहीतरी संदेश त्याच्याकडून येतात हे बघितल्यानंतर मला हे आवडलेलं नाही, हे मुलींनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. म्हणजे कसं बोलायचं असं नाही, तो मैत्री तुटेल का वगैरे असा नाही विचार काय. जे आवडलं नाही ते आवडलं नाही हे सांगितलं पाहिजे. मला नाही हे आवडलं आणि तू जर असंच करत असेल तर मी गप्प बसणार नाही. मी सरांना सांगेन, माझ्या आईबाबांना सांगेन, तुझ्या आईबाबांना सांगेन, पण असं नाही. जे आवडत नाही ते नाही म्हणून सांगितलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रसंग हाताळण्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सजग राहायला पाहिजे की जर एखादा प्रकार तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल
तो तर तुम्ही आणि असं सुरुवातीला नाहीच होत ना. हळूहळू जशी मैत्री वाढत जाईल तसं ते होत तेव्हा तुम्हाला जाणीव होईल, जाणीव होईल. त्यावेळेला हा चुकीचं वागतो, हा चुकीचं काहीतरी करतो. त्यावेळेला तुम्ही सावध तेव्हा राहायचं. सावध राहिलं पाहिजे. तरच मुली आणि दुसरी एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते, जेव्हा असं घडतं तेव्हा मैत्रिणींचे ग्रुप असतात, मित्रांचे ग्रुप असतात. तेव्हा मैत्रिणी डायरेक्ट सांगत नाही तिला की "हे तुझं चुकतं, हे तू काय करायला लागलीस बघ." त्यांचं ते गॉसिप करतात. की अरे ती कशी हा ती कशी वागते, तिच्याशी तो असा वागतोय पण तिचं लक्ष नाही, तिचं लक्ष नाही, किंवा ती त्याच्या पाठीमागे लागली असं बोलतात. किंवा तिला हे पण चालतंय. तिला सांगत नाही. असंच होतं, गावात सगळं माहिती होतं पण तिच्या आई वडिलांना माहीत नसतं. जेव्हा आपण म्हणतो की ही माझी खास मैत्रीण आहे, तर मैत्रीण चुकत असेल तर मैत्रिणीला सांगितलं पाहिजे ना, तू हे चुका लागलीस बघ, नाहीतर मी तुझ्या आई बाबांना सांगणार, हे सांगितलं पाहिजे. ही खरी मैत्री बनायची. त्या मैत्रिणीच्या आयुष्यातले हा मैत्रीण चुकत असेल तर सांगणं ही खरी मैत्री, नाहीतर मैत्रिणीचा उपयोग काय मग? नुसतं गप्पा मारणं याला मैत्री नाही म्हणत आहे. बरोबर. तसंच मित्राच्या बाबतीत पण मित्र हा मित्र असतो. प्रेम वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत, आणि ते प्रेम करायला सुद्धा एक वयाचा टप्पा आहे ना. शारीरिक आकर्षण तुम्ही 7वी 8वी 9वीच्या मुली प्रेम करायला तरी 7वी 8वीच्या प्रेमला प्रेम नाहीच म्हणता येत ना, ते शारीरिक ते शारीरिक आकर्षण आहे. मैत्री ही खूप चांगली भावना आहे, मैत्री ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याही पुढे जाऊन प्रेम हे सुद्धा खूप चांगलं आहे, पण तुमची समज वाढली पाहिजे, तुमच्या वयाचा टप्पा वाढला पाहिजे, चांगलं वाईट तुम्हाला समजलं पाहिजे, मग ती मैत्री, मग ते प्रेम. तुम्ही लहान वयातल्या मुलींचा आत्ता संदर्भ घेतला की या वयात प्रेम नसतं, पण तरीही असे काही अनुचित प्रकार घडतात ज्या वेळेला लहान वयात मुली प्रेग्नंट होतात, इतक्या लहान वयात की ते सांगणं सुद्धा खूप त्रासदायक आहे. पण मग तो प्रसंग किंवा ती गोष्ट एका दिवसात होण्यासारखी नाही नैसर्गिकरित्या. तर याला जबाबदार कोण आहे की ज्या पद्धतीनं या कमी वयात? एक तर याला जबाबदार म्हणजे एक नैसर्गिक ओढ आहे स्त्री पुरुषांची, तो निसर्ग आहेच. पण या निसर्गाबरोबरच कुठल्या वयात काय करायचं याची समज पाहिजे ना, समज पाहिजे. ते समज नसलं तर म्हणजे कुतूहल असतं मुलींच्या मध्ये, म्हणजे कुठंतरी मोबाईलमध्ये बघितलेलं असते, पिक्चरमध्ये बघितलेलं असते, टी व्हीमध्ये बघितलेलं असते की शरीर म्हणजे आज तरी मोबाईलमध्ये काय वाटेल ते बघायला मिळतं. मग हे जर शारीरिक संबंध बघितले मुलीने किंवा मुलाने तर कुतूहल असतं, आपण करून बघूया. मग संधी मिळाल्या तर मुली म्हणजे याचे परिणाम काय होतील हे माहीत नसतं त्यांना. 7वी 8वीच्या मुलींना काय समजतं? निसर्ग आपलं काम करतो, निसर्ग थांबत नाही, निसर्ग आपलं काम करतो. निसर्ग असा विचार करत नाही आहे की आपण ही लहान आहे, हिला गर्भ राहू नये, हे निसर्ग विचार करत नाही. मग हे आहे ना तिथं. मग याला पालक जबाबदार आहेत का? एकूणच सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे असं म्हणते. फक्त पालक कुठंपर्यंत पुरणार त्यांना? घरातून बाहेर पडेपर्यंत. घरातून बाहेर पडल्यावर काय? पूर शिक्षकांचं लक्ष असलं पाहिजे. आता शिक्षकांचा विषय निघालाय, पण बऱ्याच वेळेला काय होतं की शिक्षक सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. पण मग सगळ्या शिक्षकांना त्या कटघऱ्यात उभा करण्यात अर्थ बरोबर नाही. मग एका बाजूला आपण म्हणतो की शिक्षकांनी पण मार्गदर्शन केलं पाहिजे, पण आज शिक्षकांना जे संशयाच्या चौकटीत पाहिलं जातं, खास करून पालकच पाहतात, त्यामुळे शिक्षकांना पण मर्यादा येते. मग अशा वेळेला शिक्षकांनी मार्गदर्शन कसं करायचं विद्यार्थ्यांना? आता म्हणजे एक विषय शिकवला जातो, हा विषय शिकवत असताना त्याचे फायदे तोटे काय होईल, पुढं काय झालं तर तुम्ही काय करायचं, हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणजे शरीर विज्ञान शिकवलं जातं, बरोबर आहे. पण शरीर विज्ञान म्हणजे हे येत नाही त्यामध्ये. तुमच्या शरीराची रचना येते, बाकी गोष्टी येतात, गर्भ कसा राहतो हे येईल त्यामध्ये, हे सगळं येतं. पण अशा परिस्थितीमध्ये वागायचं कसं? समजा त्याचा इथं बलात्काराची घटना घडली, मी सांगितली तुम्हाला. असं वर्गामध्ये जर एखादी मुलगी राहिली, शेवटी राहिली, आणि काहीतरी मुलं आली, तर मुली घाबरून न जाता आरडायला पाहिजे, ओरडायला पाहिजे, बोंबलायला पाहिजे, लोकांना ऐकू जाईल असं केलं पाहिजे. ह्या गोष्टी त्यांना घाबरूनच मुली बसतात ना. मग हे न घाबरता केलं पाहिजे. तुम्ही ते विषय काढला आता की आरडायला पाहिजे, ओरडायला पाहिजे.
आणि मग ह्या सगळ्या चक्रामध्ये पालकांची, माझ्यासारख्या पालकांची एक संकल्पना झाली की मुलींनी कराटे शिकलं पाहिजे, मग डिफेन्स केला पाहिजे वगैरे वगैरे. ही कुठेतरी दिशाभूल होते का? कारण की शिकणं वेगळं आणि ते इम्प्लिमेंट करणं. ते धाडस लागतं ना त्याला. तुम्ही कराटे शिकला, कराटेच्या क्लासमध्ये किंवा स्पर्धेमध्ये तुम्ही बक्षीस मिळवाल, पण त्या प्रसंगी तुम्हाला कराटे करायला धाडस पाहिजे ना. कराटे करून त्याला थोबाडीत द्यायला, त्याला थांबवायला धाडस पाहिजे ना. ते धाडस तर बालपणापासूनच केलं पाहिजे. मुलींनी हे करायचं नाही, ते करायचं नाही म्हटलं, मुलगी करणार कसं ते? बरोबर आहे. मुली करणारच नाही ते. मुलींना तुम्ही हे करायचं नाही, ते करायचं नाही हा विषय काढला, तर एका बाजूला बदलणारी मानसिकता समाजाची, पुरुष प्रधान संस्कृतीची बदलणारी मानसिकता, दुसरीकडे पाश्चात्य देशातून आलेला फॅमिनिझम, त्यातून बदलणारं कल्चर, कपडे वगैरे वगैरे, आणि मग त्यातून पण जास्त वेळपर्यंत मुली बाहेर थांबणं वगैरे, हे की मुलींवरती बंधनकारक आहे. पण मग लवकर ये, हे करू नको, असे कपडे घालू नको, तसे कपडे घालू नको, हे बंधनकारक आहे की काळाची गरज आहे? तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हालाच, की दोष कपड्यात आहे त्या पुरुषाच्या नजरेत आहे? पुरुषाच्या नजरेत आहे. आता जेव्हा 2 वर्षाची मुलगी असते, तिच्यावर रेप होतो, ती कुठले कपडे घातलेले असते त्या? नसतेच ना. कपड्यांचा संबंध नाही आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी आहे की असे कमी कपडे घातल्यानं उद्युक्त व्हायला होतो. ही पण एक बाजू आहे. बरोबर आहे. हां, ही पण बाजू आहे. आता आपण बघतो, म्हणजे आता मी बाई असून सुद्धा अशा कपड्यातल्या मुलींना बघितलं तर जरा असं किळसवाणं वाटतं. किळस वाटणं म्हणजे असं का असं मुली करतात, का करतात? का करतात असं वाटतं. मग हेच होऊन जातं मग. म्हणजे पुरुष स्त्री मुली वेगळा विचार येतो, विचार वेगळा. वेगळा विचार नाही. म्हणजे असं वाटतं की बाईला जर असं बघावं असं वाटतं तर पुरुषाला पण बघावं असं वाटणारच ना. मग आपण शरीर काय म्हणजे असं उघडून दाखवण्यासाठी आहे का, असा प्रश्न. म्हणजे आता म्हातारी झाली असं असो, पण आमच्या पिढीच्या मनामध्ये असं येतं बरोबर आहे. की कशासाठी असं उघडून आकडे फिरायचं असं वाटतं. पण आत्ताच्या मुलींना वाटत नाही तसं. त्यात काय आहे म्हणजे असं वाटतं. मॅडमचा जो हा विचार आहे हा प्रत्येक आईचा, आजीचा आहे. कदाचित आत्ता ज्या पद्धतीनं ज्या वयोगटाचं आपण वर्णन करतोय त्याच्याही पुढच्या वयोगटांच्या महिलांचा स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तेच म्हटलं मी की हे जे शोषण होतं किंवा बलात्कार होतात हे कपड्यांमुळे होत नाहीत, होत. पुरुषांच्या मानसिकतेमुळे होतात. बरोबर. आता एखादा पुरुष फिरायला लागला अर्धवट कपड्यामध्ये तर पोरी काय त्याच्या पाठीमागे जातात? नाही जात. मुलंच का पाठी इच्छा असली तरी नाही जात. इच्छा असली तरी नाही. इच्छा होईल, हां, नाही होणार असं नाही होणार. तरी जाणार नाहीत. पण मुलींच्या मागे कसं लागतात मग? हे कुठंतरी बदललं पाहिजे ना. हा फारच महत्वाचा विषय आहे की हे बदललं पाहिजे, हे बदलायला हवंय, याच्याबद्दल दुमत नाहीये. पण त्याचबरोबर आपण ज्या समाजात वावरतोय त्या पद्धतीनं आपलं आचरण पण ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता याच्यावरून विषय निघालाय म्हणून मी थोडासा मुलींच्याकडचाच विषय आणतो की जर आपण कंपॅरिझन केलं, आकडेवारी काढली, तर साधारणतः अशा पद्धतीचे कपडे वगैरे हा तरुणांचा प्रकार आहे. 80% तरुण मुली किंवा अविवाहित मुली किंवा नुकत्याच झालेल्या अगदी 30 बिलो 30 असा प्रकार असतो. आणि मग त्यामुळेच आता आपल्या देशात वगैरे असं काही नियम निघाले की मंदिरांमध्ये तुम्ही असे कपडे घालू नका, तसे कपडे घालू नका. तर हे बंधन नाहीये, हे संस्कार आहेत आपल्या. नाही, मला असं वाटत नाही. त्याविषयी मला असं वाटत नाही. मंदिरामध्येच का? तेच मला जाणवलं. उलट मंदिरामध्ये तुम्हाला धोके नसतात 4 लोकांमध्ये. तेच बाहेरच्या बाजूला बाहेर जो धोके असतात बाजारमध्ये, ह्याच्यामध्ये. तर साधं बघा तुम्ही, बसमध्ये अनोळखीच असतात सगळे, पण एखादी स्त्री असेल तर तिचा किती गैरफायदा घेतला जातो. म्हणजे गर्दीच्या वेळेला, आता गणपती सीन बघत असताना गणेश चतुर्थीच्या वेळेला जिथं गर्दी येते, स्त्री पुरुष एकत्र येतात, तिथं खूप बायकांना सहन करावं लागतं. खूप 12वीला एक माझी कथा होती, स्पर्श नावाची. याच विषयावरची कथा होती ती, 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये होती. याच विषयावरची होती की धक्के बसतात
मुद्दाम धक्के देतात पुरुष म्हणा किंवा तरुण मुलं म्हणा, बाई बसली मुलगी बसलेली असेल तर धक्के देतात, तेव्हा बाई काय करते, बाजूला सरकते, बाजूला बसमध्ये बसलेली असेल बाजूला सरकते, किती सरकणार बाजूला. मग अशा वेळेला आपणच अंग चोरून बाजूला बसण्यापेक्षा हो सरका तिकडं, जरा जोरात म्हटलं 4 लोकाला ऐकू गेलं की तो एवढा बाजूला सरकतो की परत येत नाही. शर्मेनी हां, असं हे धाडस पाहिजे ना बोलायचं. हा मुद्दा बरोबर आहे. गर्दीच्या ठिकाणी कदाचित चुकून होत असेल किंवा नाही, चुकून झालेला स्पर्श आणि मुद्दाम केलेला स्पर्श बाईला ओळखतात, अ, मुलीला आता याच प्रकरणावरून जे प्रकरण तापतंय आता बेंगलोरचं, ते तुम्हाला ओळखतात. कल्पना असेल. मग अशा वेळेला याचा गैरफायदा पण घेतला जातो आणि पुरुषांना दोषी तर धरलंच जातं. आज त्या तरुणाने आत्महत्या केलेली आहे. अगदी 18 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. अशा पद्धतीची महिलांची किंवा मुलींची सुद्धा मानसिकता आहे. पैसे काढणं किंवा एखाद्याला जाळ्यात ओढणं, आहे. याबद्दल तुमचं काय? कुठे कुठे आहे, पण हे अपवादात्मक आहे. अपवाद आहे तो. अपवाद म्हणजे काय, सरसकट नाही. अपवाद आहे तसे घडायला लागलेले आहेत, गैरफायदा घेतला जातो आहे. पण हे अपवाद म्हणूनच बघायला पाहिजे त्याच्याकडे. सर्वसामान्य बायका, सर्वसामान्य मुली असं नाही करणार. क्वचित अपवाद होतात. आता नियमाला अपवाद असतात तसं सगळीच मुलं वाईट असतात असं नाही. हा, हे पण महत्वाचं ते आहे. पण महत्वाचं सगळीच मुलं वाईट असतात वाईट तर असतात. सगळेच पुरुष वाईट असतात. वाईट असतात, तिथे पण अपवादच आहे असं अपवादच आहे. पण त्याचं प्रमाण प्रमाण जास्त. जास्त आहे. इकडे 1% असेल ते तिकडे हो. 20%, 30% ह्या प्रमाण आहे. आणि काही न करणाऱ्या मुलींना पण ते भोगावं लागतं ना, सरसकट मग त्याचा सरसकट भोगावं लागतं. हा विषय आहे. हा खूप मोठा विषय आहे आणि याच्यावरती अगदीच मोठं चर्चासत्र बसू शकतं. पण मला आता पुन्हा एकदा मुलींच्या पर्सनल गोष्टी किंवा विषयावरती यायचं की आपला जो विषय आहे त्याला धरून की अ, अ, मुली वयात येतात, लहान मुली वयात येतात आणि जसं की आपण मगाशी MCचा विषय केला, पिरियड्स सुरू होतात. तर तो पिरियड्स सुरू होताना पहिल्या पिरियडच्या वेळेला त्या मुलीला मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार करण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? अगोदर सांगितलं पाहिजे, म्हणजे एकदम तरी वयात येत नाही. हळूहळू शरीराची रचना बदलत जाते वगैरे, ते समजतं, सगळ्यांना समजतं. त्यावेळेला तिला कल्पना दिली पाहिजे की आता थोड्या दिवसामध्ये कधी 2 महिन्यात 6 महिन्यात तू वयात येशील. मग वयात येणं म्हणजे काय, तुझ्या योनीमार्गे रक्तस्राव होईल, तेव्हा घाबरू नको तू. प्रत्येक बाईला होत असतं, तू घाबरू नको, शिक्षकांना सांग आणि घरी ये, असं त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं प्रत्येक बाईला होऊ शकतं. त्यात घाबरण्याचं काही नाही आहे, रडण्याचंही काही नाही आणि स्वतःला दोष देण्याचंही काही कारण नाही आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, हे सांगितलं पाहिजे. एक नैसर्गिक हां, प्रक्रिया आहे. नैसर्गिक आहे, त्यामध्ये काहीच हे नाही आहे. पण ही कल्पना दिली पाहिजे. मग कल्पना नाही दिली की असं का व्हायला लागले आपल्याला, असं का होतंय, म्हणजे मुलगी घाबरून जाते, रडायला लागते. पण हे अगोदर सांगितलं तर घाबरत नाही ती. पण तरी आजकाल पालकांना अवघडच वाटतं हे बोलताना. इतका सुधारित समाज होऊन सुद्धा अगदी IT काम करणारे पुरुष असतील, महिला असतील, खूप शिकलेल्या महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांना काय वाटतं नेमकं, का असं होतंय? अजून नाही, तो संवाद होत नाही. होत नाही, व्हायला पाहिजे, खरं का होत नाही. तेच ते त्याचं काय वेळ मिळत नाही, काय त्यांना समजत नाही. कारण मी आहे, म्हणजे मला माहिती नाही, माझा अनुभव नाही आहे. पण IT क्षेत्रामधले काम करणारे एवढे दमून येतात घरी, दोघं जर असतील IT मध्ये, एवढे दमून येतात की एकमेकांशी बोलायला सुद्धा त्यांना उत्साह नसतो. उत्साह नसतो. मग त्या मुलीकडे लक्ष देणार. तर पालकांनी मुलांसाठी वेळ काढला, काढला पाहिजे. तो एकमेव मार्ग आहे. आणि फार वर्ष काढावं लागत नाही. तुम्ही एक 15-16 वर्षापर्यंत जरा लक्ष दिलं तर नंतर ते त्यांचे इंडिपेंडंट उलट ती तयार होतात. मुलं चांगलं वाईट त्यांना समजतं, सगळं. मुलांना त्यांचं भावविश्व हाताळता येतं. होय. इतर बरेच प्रॉब्लेम असतात, मुलींना असतात, मुलांना असतात, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आणि मुलांना पण सांगितलं पाहिजे की तू कुठं फसू नको, म्हणजे फक्त याच गोष्टीमध्ये व्यसनामध्ये फसू नको. ह्या पण गोष्टीच आहेतच ना. म्हणजे एक सिगरेट ओढून बघितलं तर काय बिघडतंय, नाही, तू फसू नको, हे सांगितलं पाहिजे ना. अनेक गोष्टी आहेत अशा. आजकाल मुली पण सिगरेट ओढायला लागलेले आहेत. या विषयावरतीच मी येणार होतो. आज आपला विषयच मुलींचा आहे, मुलींना समर्पित आहे. सिगरेट हा तर फार पुढचा विषय धरून चाला की अर्थात त्यात पण अपवाद आहे की हजारात एक मुलगी
1000 मुलं सिगरेट ओढत असतील तर 10 मुली सिगरेट ओढत असतील. पण त्याच्याहीपेक्षा एक भयानक समोर येते वास्तव. अर्थातच आपल्यावरती पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे, त्याचं फेमिनिझम झाले आणि त्यातून जी खाद्य संस्कृती आहे ती बिघडत चालली. तर ह्या ज्या आत्ताच्या ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत, अगदी लहान मुलींना पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? हे जे वेगवेगळं खाणं चाललंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, की काय मुलींनी काळजी घेतली पाहिजे? नाही, मुलींनी काळजी घेण्यापेक्षा अगदी आईवडिलांनीच काळजी घेतली पाहिजे. ते आता आई वडिलांनी तर काळजी घेतली कारण आईवडिलांनाच आता बाहेर जेवायला लागतं, लागतंय. बाहेरनं मागवावं लागतंय, पिझ्झा बर्गर लागतो त्यांना. म्हणजे हे शिकवतो कोण अगोदर? आईवडीलच शिकवतात ना. शिकवतात. मुलं काय एकदम शिकतात काय? त्यांना कुठं माहिती असतं? हे आईवडीलच घेऊन जातात अगोदर, मग त्यांना ते आवडायला लागतं, मग मागवायला लागतात, मग रुसणं फुगणं होतंय, मग ती वैताग नको याचा देऊन टाकूया, मार्ग काढतात मागं चला, गप्प करायला. जाऊ दे. हा, असं होतं ते. पण हे लहान वयापर्यंत ठीक आहे, पण आज जेव्हा आपण 15-16 सवय होते ना, मग सवयच होते ती, मुलं जातात तेच आवडतं. आता मुलांना घरचं अन्न नाही आवडत, बाहेरचं जास्त आवडतं. म्हणजे आईपेक्षा मॉम जास्त आवडते होय, बाहेर. ते आई आईला पण लागतंच ना. आजकालच्या आईबाबांना पण लागतंच ते. आई बाबांना पण सवय झाली बाहेरचं काय. मगाशी जसं तुम्ही लाईक बोंबले थिंडतायत, आता बाहेर तोंड मारायला लागतंय लोकांना, हे खायलाच लागतंय. पालकांनीच काळजी घेतली पाहिजे की आणि किमान महिन्यातनं एकदाच गेलं, दोनदा गेलं ठीक, तर सतत नाही ना. सतत घरचं अन्न आहे, म्हणजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे बघितलं पाहिजे ना. बरोबर आहे. त्यातून मिळणारे न्यूट्रिएंट्स याचा अभ्यास मुलांना दिला पाहिजे, ते दिला पाहिजे. मुलांना सांगितलं. नाही, आपणच तेच खायला सुरुवात केली तर मुलं खातील ना. या सगळ्या वातावरणात एक जमेची बाजू घडती आता समाजात. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून पण चालणार नाहीये. ज्या जेनझीला आज नावं ठेवली जातात की ही काही कामाची नाही आहेत, ही मुलं व्यवस्थित नाहीत, त्यामध्येच काही असं सर्वेक्षण आहे, जसं की मी कालच एक सर्वेक्षण वाचलं की जगभरात दारू कंपन्यांचा लॉस झालाय. कारण की आत्ताची जी मुलं आहेत जेनझी, त्यांनी दारूला नकार दिलाय. म्हणजे एक जागरूकता पण होतीये समाजात या सगळ्या गोष्टींबद्दल. मुलीचं भावविश्व वगैरे ही एक सुद्धा जमेची बाजू आपण घेतली पाहिजे आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहन पण दिलं पाहिजे, तेही तितकंच महत्वाचं आहे. मुलगी स्त्री बनते, म्हणजे एका मुलगीचं रूपांतर किंवा एका मुलाचं रूपांतर पुरुषात होतं. पण चांगला पुरुष किंवा चांगली स्त्री अशी एक संकल्पना आहे समाज चांगला बनण्यासाठी. तर अर्थातच हा मुलीचा विषय आहे. तर चांगली स्त्री घडवण्यासाठी समाजात कोणकोणते बदल झाले पाहिजेत? समाजात बदल झाले पाहिजे तर ती जी मुलगी आहे ती जिथं राहते त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, ज्या बायका आहेत किंवा जे पुरुष आहेत ते चांगले दिसले पाहिजेत ना तिला. घरातले चांगले दिसले पाहिजेत. एक साधं उदाहरण, आई सतत टी व्ही बघत असेल आणि मुलीला जर खोय पलीकडे जाऊन अभ्यास करजा म्हणत असेल, ती कशी करेल अभ्यास? तुम्ही टी व्ही बंद केला पाहिजे ना. आई जर सतत मोबाईल घेऊन बसत असेल आणि मुलीला जर तू किती घ्यायला लागलीस सारखं, ठेव बघू तो मोबाईल म्हटलं तर मुलगी कशी ठेवणार? मग इथूनच सुरुवात होते. मग तेच बाहेरच्या जगामध्ये पण होतं. घराच्या बाहेर पडलं की जर तशीच लोक दिसायला लागली तर मग ती मुलगी काय करणार? अगदी ओके. अगदी हेच करायला पाहिजे ना ते. किती महिला हा विषय पचवू शकतील हा संशोधनाचा भाग आहे, जे मॅडम नाही होतच तसं ना, ते होत नाही. ती खरंच म्हणजे किती महिला हे ऍक्सेप्ट करतील की हे बरोबर आहे. हे फार संशोधनाचा विषय आहे की तुमच्यातच तुम्ही बदल केला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही तुमच्या मुलांकडून अपेक्षा धरू शकत नाही. मॅडम, बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करतोय, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून राहते ती म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट किंवा करिअर. अगदी लहान वयात जसं आई प्रेशर करते, तू हे झालं पाहिजे, तू ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आणि कुठे ना कुठेतरी त्या अगदी तरुण वयात म्हणजे 16व्या वरीचं धोक्याचं म्हणतो आपण, आणि त्याच वयात त्या मुलीला सुद्धा करिअरचे वेध लागतात आणि मग त्या पण ट्रॅपमध्ये ती अडकते. पण माझा प्रश्न असा आहे की या करिअर अचीव करण्याच्या नादात जो काही फॉरेन पाश्चात्य देशांचा फेमिनिझम आला आहे, त्याच्यामधली रियालिटी मुलींनी कशी ओळखली पाहिजे या वयात, म्हणजे अगदी 16च्या वयात? म्हणजे आता माझे काही डॉक्टर मैत्रिणी आहेत, त्यांचं स्पष्ट मत आहे की करिअर करू देत, पण लग्नाच्या वय जे आहे त्या वयात लग्न केलं पाहिजे. डॉक्टर म्हणतात डॉक्टर मैत्रिणी म्हणतात की
त्यांच्या पण मुलींनी केलं नाही ही गोष्ट वेगळी, पण त्यांचं स्पष्ट मत आहे की व्हायला पाहिजे. अनुभवावर ज्या वेळेला शरीराची मागणी असते त्यावेळेला ती पूर्ण झालीच पाहिजे. झाली पाहिजे. तुम्ही आता लग्नाचं वय 30-32 व्हायला लागलं मुलींचं, मग ते शरीर काय करेल? शरीराची भूक तर थांबत नाही. थांबत नाही. मग हे कुठंतरी हे झालं पाहिजे, म्हणजे तो हे कर, म्हणजे त्यांचं स्पष्ट मत आहे मुलाचं 21-22, मुलीचं 18-19 मध्ये लग्न झालं पाहिजे. तुम्ही नंतर करिअर करा. पालकांनी त्यांच्या करिअरला सपोर्ट करत राहा. पण नंतर आपण आज काय झालेलं आहे, अगोदर करिअर नंतर लग्न. मग ते करिअर करेपर्यंत तोपर्यंत मतं फिक्स झालेली असतात, त्यामुळं ॲडजस्टमेंट होत नाही, लग्न राहतात. आणि मग तो कितीतरी राहिलेले आहेत लग्न. म्हणजे शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्र सांगतं की ठराविक वयामध्ये लग्न, ठराविक वयामध्ये मुलं ही झालीच पाहिजेत. बरोबर आहे. हां, तिथे एक्सक्यूज नाही, नाही. तो निसर्गाचा भाग. नाही आहे. मग हे सगळं हे चाललेलं आहे, माझं तसंच चाललेलं आहे. कुठं होतं हे? हो. हा विषय जर आपण पुढे घेतला तर आणखी एक विषय येतो, म्हणजे जर तुमच्या लक्षात आलं असेल की आजकाल डेटिंग ॲप खूप आहेत. जसं शरीराची गरज भागवण्यासाठी किंवा मुलींच्या मनात, मुलांच्या मनात ती प्रेम भावना त्या वयात जर फुलफिल नाही झाली तर आपण करतो. पण आजकाल डेटिंग ॲपचा पण खूप असा भडीमार चाललेला आहे आणि त्यात मुलींना फार बळी पडतात आहे मुली. काय मेसेज द्याल तुम्ही त्या मुलींना की त्यांनी कसं याच्यापासून लांब राहिलं पाहिजे? म्हणजे लांब तरी राहिलंच पाहिजे. आपण फसवलं गेलो नाही पाहिजे, बरोबर. कुणी आपला गैरफायदा घेऊ नये, एवढं तरी मुलींना किमान समजायला पाहिजे. त्या वयात समजायला पाहिजे. त्या वयात समजायला पाहिजे ना. कुणी घरात एखादा चॉकलेटला जर भाऊ फसवून घेतला तर ते चिडायला होते. हा. मग एवढी मोठी गोष्ट त्यांना आपण फसवलं जातं हे समजू नये का? समजायला पाहिजे ना. जरा विचार केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, समाजात काय चाललेलं आहे हे पुस्तकातनं समजते आपल्याला. एक लेखिका म्हणून मी म्हणते की वाचायला पाहिजे. म्हणजे सगळेच अनुभव आपण घेऊ शकत नाही, पुस्तकातून अनेक अनुभव मिळतात. मग असे अनुभव आलेले जर वाचलं तर कुठंतरी क्लिक होते ना आपल्या मेंदूमध्ये. बरोबर आहे. वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपण फसता उपयोगी नाही एवढं तर ठाम राहिलं पाहिजे. ज्याच्या त्याचा तो विषय, त्याची विषय. सद्विवेक बुद्धी वापरली वापरली पाहिजे. की जाणीव झाली पाहिजे हां, की मी कुठं आता फसले. ते ॲप मी वापरले आणि हा, पुढं गेले. पुढं काय? पुढं तो त्याची जाणीव पाहिजे. जाणीव पाहिजे. ब्लॅकमेल करू शकतो, धमकी देऊ शकतो. मग तिथं कुठं पुरं पडणार? पण आधीच त्या वाटेला जायचं नाही आपण. बरोबर. त्यासाठी एकतर सतत अभ्यास, काम, कला, क्रीडा काय असेल त्यात व्यस्त असलं पाहिजे. त्यात व्यस्त पाहिजे, व्यस्त पाहिजे. म्हणजे तुम्हाला पाहिजे distract ना. होणारच नाही. हां, अगदी रिकामा वेळ आहे, आता मी काय करू? अशा वेळेला झालं, घेतलं मोबाईल, उघडलं ॲप. आता मैत्री, फ्रेंडशिप केली, फेसबुकवर मित्र झाला, ओळख नाही पाळत नाही, मैत्री झाली, कुठंतरी बोलवतो. कुठल्या विश्वासानं तुम्ही भेटायला जाताय? फक्त फेसबुकवर मित्र फक्त झाला म्हणून, मित्र झाला मग सोशल मीडियावरती मित्र कसं मग भेटायला जाणार? कुठंतरी शंकेची पाल चुकली पाहिजे ना. कुठंतरी आईशी बोललं पाहिजे, मैत्रिणीशी बोललं पाहिजे की असं असं चालले बाई मी म्हणून कोणाला तरी इन्फॉर्म केलं पाहिजे ना. मग असा अनाळा विश्वास नाही टाकला पाहिजे. तुम्ही फसवलेच जाणार. होय, फसवलं त्याच्यावर ते अन्याय होणार, होणार. अत्याचार होणार. हो ना. मग नंतर ओरडून काय उपयोग? आणि मला वाटतं एका बाजूला ज्या वेळेला असा आवाज उठवला जातो तो प्राथमिक स्वरूपात असेल तेव्हा पालक आणि समाज म्हणून आपण पुढे आलं पाहिजे होय. आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं दोघांचंही कौतुक झालं पाहिजे, झालं. जाहीररित्या कौतुक झालं पाहिजे की तू धाडस दाखवलंस, हां. त्याबद्दल तुझं कौतुक आहे, असंच सगळ्यांनी करायचं. केलं पाहिजे. आपण पॉडकास्टच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, खूपच ज्वलंत आहे. मला तुमच्याकडून एकदम स्पष्ट त्याचं उत्तर हवं आहे, जो की आपल्या ह्याच्यात नाही आहे. मुली वयात येतात आहे, तिची स्त्री होते. आज सोशल मीडियाचा तुम्ही विषय काढला. एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, महिला त्याच्यावरती आवाज उठवतात, चांगली गोष्ट आहे, बरोबरीसाठी, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी, एम्पॉवरमेंटसाठी वगैरे वगैरे. पण या सोशल मीडियाच्या गराड्यात महिलांचा कॉन्टेंट खूप व्हायरल होतं आणि त्याचं अगदी स्पष्ट कारण आहे अश्लील चाळे, अंगप्रदर्शन वगैरे. होते. ही बरोबरी कितपत योग्य आहे आणि
त्या बरोबरीला तुम्ही आज काय सडेतोड एक जाम विचाराल किंवा म्हणजे पैसे मिळवणं हा उद्देश एक दिसतो मला त्यामध्ये. पण शरीरात दाखवून ते कशाला पाहिजे, नाही करायला पाहिजे ना. विचार आहे, मन आहे, बुद्धी आहे, करिअर आहे, यातून पैसे मिळवणार. शरीर उघडून पैसे काय मिळवायचे, बरोबर आहे. काय गरज नाही आहे ना एवढं. असं म्हटल्यावर मग त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसतं की आम्ही काही करू आमचं अगं शरीर. तुम्ही काही करू. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून दारू पीत बसलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, किंवा स्त्री पुरुष समानता आहे. पुरुष सिगरेट ओढतो म्हणून मी पण ओढणार. हा हे म्हणतात ना, पुरुष 4 बायका ठेवतो, मी 4 पुरुष ठेवणार. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? पण मग आवाज उठवला जातो की आमच्याबद्दल बोलतात आम्ही नाही, काही. बरोबर आहे की एका बाजूला ते बरोबर आहे, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये ना. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार स्वैराचार नाही. नव्हे, हे कुठंतरी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे महिलांनी स्वतः महिलांनी आणि पुरुषांनी पुरुषांनी म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, हे कुठंतरी पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. थोडक्यात काय तर आपल्या मर्यादा आपणच ठरवल्या पाहिजे. ठरवले पाहिजेत. कोणत्या वयात असा, कोणताही तुम्ही पुरुष असा स्त्री असा. आणि झाली चूक, जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एक्झॅक्टली. मी चूक झाली म्हणजे प्रिया तेंडुलकरचे वडील मुलीला स्वातंत्र्य दिले होते, आणि ते काय म्हणायचे की ती काय करेल ते करेल, ती ते भोगेल, तिची जबाबदारी. त्याची जबाबदारी, ती परिणाम भोगेल. मी आजपर्यंत तिला शिकवले, इथून पुढे तिला स्वातंत्र्य दिलेलं आहे. चांगलं वागली तरी तिचं, वाईट वागली तरी तिचं, क्रेडिट तिला, ब्लेम तिला. हा, तिला. रिस्पॉन्सिबल नाही. नाही आहे. मग ठराविक तुम्ही 22-25 वर्षांनंतर किती वर्ष ते मुलींना हे करणार आहे, तिचं तिला समजलं पाहिजे ना. बरोबर आहे. मुलींना तिचं तिला समजलं पाहिजे, मुलांनाही त्याचं त्यांना समजलं पाहिजे. नक्कीच. ज्याची त्याला जाणीव झाली पाहिजे, त्या वयामध्ये त्या मर्यादेत त्याचं त्यानं राहिलं पाहिजे. मुलगी असो किंवा मुलगा असो, प्रत्येकाने आपापल्या मर्यादा ठरवल्या पाहिजेत. आपल्याला मिळालेले संस्कार, आपण ज्या समाजात राहतो तिकडचं जे काही प्रभाव असेल तो, त्यातून चांगलं काय आणि वाईट काय याचा सुद्धा विचार ज्याचा त्यानेच केला पाहिजे. आणि हे करत असताना मला अजून एक मुद्दा, की स्वाभिमान सोडता उपयोगी नाही. बरोबर आहे. स्वाभिमानानं राहिलं पाहिजे. म्हणजे मुलगी असू दे किंवा स्त्री असू दे, कुठंही म्हणजे मी नेहमी असं म्हणत असते की असं बोललं जातं की विनय हा स्त्रीचा अलंकार आहे. ऐकायला छान वाटतं आपल्याला, पण विनयाचं, मी असं सांगते, विनयाचा अलंकार एवढा पण मिरवू नका की ते आपण वाकू त्या विनयाचा अलंकार मिरवता त्या ओझ्याखाली. एवढा पण विनयाचा अलंकार मिरवू नका की निसर्गानं आपल्याला पाठीचा कणा दिलेला आहे, आपल्याला ताट उभं राहता येतं, आपण ताट उभं राहू शकतो, हे कधीही विसरता कामा नये. क्या बात आहे. असं मला निश्चितपणे वाटतं. नक्की हे खूपच प्रेरणादायी. आणखीन एक गोष्ट सांगते. एक मी व्याख्यानाला गेले होते, आणि खूप तिथं सुविचार टाईप भिंतीवरती सगळं लिहिलं होतं, आणि काय लिहिलं होतं, स्त्री एक सुगंधी फूल आहे. मला बोलायला सांगितलं, मी म्हटलं आल्यापासून मला त्या वाक्याचा खूप त्रास होतोय. स्त्री सुगंधी फूल नाही, फूल तर नाहीच नाही आहे. म्हणजे कुणी पण यावं, तिला तोडावं, तिचा वास घ्यावा, चुरगळावं, पायाखाली टाकावं, देवाला वाहावं, निर्माल्य झालं म्हणून उचलून टाकावं, अशी स्त्री नाही. स्त्री अशी नाही आहे, स्त्री फूल नाही आहे, सुगंधी फूल तर मुळीच नाही आहे. स्त्री एक माणूस आहे, आणि माणसासारखं तिला वागवलं पाहिजे. माणूस म्हणूनच तिच्याकडे बघितलं पाहिजे, फूल नको आहे. बायकांना आनंद वाटतंय की मला फूल म्हटलं, पण ह्याच्या पाठीमागे काय आहे हे समजून घेतलं. काय मानसिकता आहे, काय मानसिकता आहे, फुलाचा अर्थ काय आहे. हुंगणे, टाकणे, देवाला वाणे, फेकून देणे, अशी बाई नाही आहे. स्त्री अशी नाही. स्त्री अशी नाही आहे. तुम्ही तेच म्हटलं ते की विनय कितीपर्यंत असा, हे कितीपर्यंत मर्यादित पाहिजे. आणि आपल्याला सासू जर त्रास देत असेल एखाद्या मुलीला, कितीपर्यंत सहन करायचा. गळ्यापर्यंत येईपर्यंत तुझा गळा आवळा लागला तर बकोड धरलं पाहिजे ना तिचं. सासू असली तरी काय झालं मग तुझा अर्थच काय राहिला, तुझा माणूस म्हणून. स्वाभिमानानं जगणं हे महत्वाचं आहे. मग आजच्या शिक्षणानं काय दिलं आपल्याला? बरोबर. पैसा दिला नाही फक्त, म्हणजे नोकरी करून पैसा मिळवणं हे शिक्षणाचा उद्देश नाही आहे. स्वाभिमानानं जगणं हा शिक्षणाचा उद्देश असायला पाहिजे, आणि तो प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. ते शिक्षण घेतानाच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एक वाक्य मला नेहमी खटकते, स्त्री ही क्षणभराची पत्नी असून अनंत काळची माता असते. सुविचार सारखं ते म्हटलं जातं. आणि मग
असा मला उलटा विचार येतो. मग अनंत काळचा पती असणारा क्षणकाळाचा तरी तो पिता होतो का कधी? क्षणभराचा पिता होता. क्षणभराचा तरी पिता होतो का? अनंत काळचा पती असू दे, क्षणभर तरी तो कधी पिता होतो का? पित्याच्या प्रेमाने मायेने कधी बायकोकडे बघतो का तो? क्षणकालाची पत्नी आणि अनंतकालची माता. बरोबर, आलं माझ्या लक्षात. आलं काय लक्षात? आलं. तो कधी पिता होतो तिच्यासाठी? होतो का तिच्यासाठी? तिच्याकडून अपेक्षा असं आहे. बायकाने उलटा सुलटा विचार केला पाहिजे. तिच्याकडून अपेक्षा आहे तिने माता म्हणून राहावं, माझं सगळं करावं तिचं. पण तू कधी पिता होतोस का तिचा? अगदी हा प्रश्न खूपच, आपली चर्चा इथेच थांबते आज. खूप जबरदस्त वेगळ्या पद्धतीनं स्त्रीवाद किंवा स्त्रीचं आयुष्य आणि ओव्हरऑलच पुरुषांचा त्याच्यावरती असणारा प्रभाव, दोन्ही जबाबदाऱ्या, पुरुष असेल स्त्री असेल, आणि त्यांचं भावविश्व आज खूप वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आज ऐकायला मिळालं. मुळात मुलीचं वयात येणं हा प्रश्न नाहीच आहे, तर त्याबद्दलचा आपला संवाद, आपली भीती, आपली मानसिकता आणि आपण घेत असलेला पुढाकार हे खरे मुद्दे आहेत. स्त्रीचे कपडे असतील किंवा स्त्रीचं वागणं असेल, हे मुद्दे नाहीच आहे. त्यावरती आपण कसे रिॲक्ट होतो, त्यावरती आपण कसे तिला वागवतो, ते महत्त्वाचं आहे. आजच्या आपल्या पॉडकास्टमधून जर आपल्यापैकी एखाद्याला आपल्या पाल्याबद्दल किंवा आपल्या मुलीबद्दल त्याच्याशी कसं बोलावं, त्याच्याशी कसा संवाद साधावा, त्याचं आयुष्य कसं घडवावं, हे एका जरी पालकाला यातून समजलं किंवा नवीन विचार आला, तरीसुद्धा आमचा हा पॉडकास्ट आजचा सार्थकी लागला असं आम्हाला वाटेल. आजचे आपले पाहुणे नीलम मानगावे यांनी हे जे विचार मांडलेत ते आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडतील. तुम्हाला जर हा पॉडकास्ट यशस्वी झाला असं वाटतंय किंवा काहीतरी शिकायला मिळेल, हा पॉडकास्ट तुम्ही नक्की शेअर करा. आणि आजच्या आपल्या पाहुणे आहेत, त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत जी लहान मुलांचं भावविश्व असेल किंवा इतर बरीचशी पुस्तकं आहेत, महात्मा गांधींवरती असतील किंवा एकंदरीतच त्यांचं आत्मकथन आहे. या पुस्तकांचा नक्की लाभ घ्या. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या सर्व पुस्तकांची यादी देऊ. तुम्ही त्या सगळ्या पुस्तकांचा नक्की विचार करा, तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. मॅडम, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं आणि आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी पण धन्यवाद देते तुम्हाला. तुम्ही मला बोलतं केलं खरं तर. एवढं मी म्हणजे व्यक्त होत नाही. माझं व्यक्त होणं लेखनामधूनच असतं. येस, अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.